शैक्षणिक कार्यात दडलेलं असतं आणि असाच मराठी सामाजिक शैक्षणिक वाणा हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अण्णांनी जपण्याचं काम केलं. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक धर्मवीर पाहायला मिळतील, परंतु खऱ्या अर्थानं कर्मवीर एकच आहे, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. आणि मित्रांनो, त्या याच्याही पुढे जाऊन विचार केला तर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी स्त्री असते आणि अशाच अण्णांच्या असणाऱ्या पत्नी त्या म्हणजे लक्ष्मीबाई या खरंच अण्णांच्या लक्ष्मी होत्या. कारण त्यांनी बोर्डिंग मधल्या एका स्वतः उपाशी राहिल्या, परंतु बोर्डिंग मधल्या विद्यार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्याचं काम त्यांनी केलं. मग मला वाटतं ही रयत त्याग आणि समर्पणावरती उभा राहिलेली रयत आहे की जी रयत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना अभिप्रेत असणारी रयत होती. मग मित्रांनो, याच्याही पुढे जाऊन विचार केला तर मी अनवाणी पायाने वनवन करत संपूर्ण महाराष्ट्र तुडवला आणि खऱ्या अर्थानं तो अनवाणी पायाने महाराष्ट्र हा अण्णांनी तुडवला होता. आणि याही पुढे जाऊन विचार केला तर स्वतःची ज्ञानगंगा ही प्रत्येकाच्या झोपडी झोपडीत आणि झोपडी झोपडीतील प्रत्येक खोपडी खोपडीमध्ये पोहोचवण्याचं काम हे त्या ठिकाणी अण्णांनी केलं होतं. मग आज त्याच कर्मवीर अण्णांच्या या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची अवस्था आणि शिक्षणाची व्यवस्था आज कशा पद्धतीने झालेली आहे याचा विचार जर आज खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही त्या ठिकाणी केला तर याचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की आज पदव्यांचा संबंध हा फक्त नोकरीशी, नोकरीचा संबंध हा फक्त चाकरीशी, चाकरीचा संबंध हा फक्त छोकरीशी आणि छोकरीचा संबंध हा फक्त भाकरीशी आणि पुन्हा भाकरीचा संबंध पदव्यांशी. मग याच एका वर्तुळामध्ये आज शिक्षणाची अवस्था आणि व्यवस्था ही एकाच वर्तुळामध्ये आज गुरफटलेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. मग आज याच गुरफटलेल्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था आणि व्यवस्था जर खऱ्या अर्थानं बदलायची असेल तर त्या ठिकाणी गरज आहे की मला वाटतं खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची याही पुढे जाऊन जर खऱ्या अर्थानं विचार केला तर आज त्यांनी स्थापन केलेल्या